नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. ज्या पालकांची मुलं 7वी, 8वी, 9वी, 10वीला आहेत किंवा जी मुलं आता 11वी, 12वीला आहे, सगळ्यांसाठीच हा विषय महत्त्वाचा आहे आणि ते म्हणजे भारतीय सैन्य. मी यापूर्वीचा मागचा व्हिडिओ आपण बघितला असेल तर IIT आणि IIT फाउंडेशनचं महत्त्व, तसाच हा विषय आहे. भारतीय सैन्यामध्ये हजारो अधिकाऱ्यांचा बॅकलॉग असतो. दरवर्षी ही आकडेवारी येते. महाराष्ट्रामध्ये NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं ट्रेनिंग सेंटर हे पुण्याला आहे. अख्ख्या देशामध्ये फक्त NDA चं ट्रेनिंग सेंटर हे फक्त पुण्यामध्येच आहे. साधारणतः 12वी अपियर किंवा 12वी पास कुठलाही मुलगा NDAची परीक्षा देऊ शकतो. थोडंसं नॅशनल लेवलचं ही एक्झाम असल्यामुळे फिजिक्स आणि मॅथ्स हे थोडे टफ विषय आहेत. पण याचा अर्थ फक्त सायन्सचीच मुलं याच्यात भाग घेतात असं नाही. तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही फॅकल्टीमधली मुलं इथे जाऊ शकतात. एक नवीन आणखी महत्वाचा विषय असा आहे की आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींसाठी, तमाम देशातल्या तर आहेच आहे, पण स्पेशली मी मराठी मुलांसाठी बोलतोय, मुलींना आता NDA मध्ये चान्स मिळण्याची शक्यता आहे. आता मुलींना परमनंट कमिशन सुरू झाले आहे. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या सगळ्याच मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सैनिकी शाळा आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्या शाळा आहेत, या सगळ्या शाळांमध्ये आता मुलींना आरक्षण सुरू होत आहे. मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये 3 सेपरेट सैनिकी शाळा आहेत, याची माहिती आपल्यालाच आहे. तशा टोटल महाराष्ट्रामध्ये 40 शाळा आहेत. या पहिल्या वेळेला मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकी शाळा महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा मराठी मुलांचं प्रमाण भारतीय सैन्यामध्ये जे आहे ते काय कमी आहे. साधं NDAचं उदाहरण घ्या. NDA मध्ये 3% सुद्धा मराठी मुलं आढळत नाही. पूर्वी गमतीने म्हटलं जायचं की NDA महाराष्ट्रामध्ये आहे, NDAत महाराष्ट्र दिसत नाही, कारण मराठी मुलांचं प्रमाण कमी आहे. बाहेरची मुलं येतात, गडवालची येतात, पंजाबची येतात, राजस्थानची येतात, अगदी अफगाणची मुलं येतात, नेपाळची मुलं येतात, भूतानची मुलं येतात, आणि मग मराठी मुलं का जात नाही? तर याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. जसं IITला फाउंडेशन मी म्हटलं तसं या जेवढ्या सगळ्या सैनिकी शाळा आहेत यांचा फायदा जर मराठी मुलांनी घेतला तर निश्चित आपलं प्रमाण भारतीय सैन्यामधलं निश्चित वाढू शकतं. जास्तीत जास्त मराठी मुलांचा भारतीय सैन्यामध्ये प्रवेश व्हावा, NDA मध्ये मोठ्या संख्येने आपली मुलं आढळावीत म्हणून SPI ची संस्था औरंगाबादला महाराष्ट्र सरकारने केली होती. SPI मध्ये पूर्वी 120 सीट होत्या, पण आता फक्त 60 सीट आहे. त्याचं अनुदानही कमी झालंय गेल्या अनेक वर्षापासून. याचं काय कारण मला कळत नाही. इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आपण सैनिकी शाळा निर्माण करतो, मग SPIच्याच बाबतीत असं का घडलंय याचं कारण मला कळलं नाही. हे साधारणतः 10वी मध्ये जानेवारीमध्ये हे अर्ज उपलब्ध होतात. एप्रिल-मेच्या दरम्यान याची परीक्षा होते आणि फक्त 11वी आणि 12वी या 2च वर्षाचा अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणावर ज्या मुलांना NDA जायचं अशी सगळी मुलं तिथे येतात. किती पर्सेंटेज आहे, किती मुलं NDA मध्ये गेली आहेत हा नंतरचा विषय आहे, पण मुलं मोठ्या संख्येने प्रयत्न करतायत एवढं निश्चित. आता आपण माहिती घेणार आहोत केंद्र सरकारच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या सैनिकी शाळांची माहिती. ज्या पालकांची मुलं आता 7वी, 8वीला आहेत, 9वी, 10वीला आहेत, त्या सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक ही माहिती घ्यायची. आपल्या देशामधल्या सैन्यामध्ये प्रशिक्षित दर्जेदार अशा अधिकारी यावेत म्हणून केंद्र शासनाने पुढाकार घेऊन एका समितीचं गठन केलं आणि त्या समितीमार्फत या शाळा चालवल्या जातात. सरासरी एका राज्याला 1 सैनिकी शाळा आहे. महाराष्ट्राचं सुदैव आहे की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 या शाळा आहेत. एक आहे साताऱ्याची अतिशय दर्जेदार अशी सैनिकी शाळा आणि दुसरी आहे चंद्रपूरला नव्यानेच उभारली गेलेली सैनिकी शाळा. साधारण जानेवारीमध्ये 6वीच्या मुलांसाठी आणि 9वीच्या मुलांसाठी एंट्रन्स होते. कुठल्याही सैनिकी शाळेत तुम्हाला मुलांना टाकायचं असेल तर तुम्हाला 6वीत टाकणं अतिशय फायदेशीर आहे, कारण 6वी पासून ते सैनिकी वातावरण त्या मुलांना मिळतं आणि हळूहळू एक वेगळी शिस्त बिनते आणि पुढची जी NDAची तयारी ही या मुलांना तिथे करता येते. साधारणतः माजी सैनिक असतील, सैनिक अधिकारी असतील, आज सैन्यात असलेले अधिकारी असतील, मृत झालेले सैनिक अधिकारी असतील किंवा सैनिक असतील, या सगळ्यांच्या कुटुंबियांसाठी एक वेगळं रिझर्वेशन या सैनिकी शाळांमध्ये आहे. त्याचाही फायदा घेईल आणि उरलेल्या ज्या सगळ्या सीट्स आहेत या सगळ्या सिव्हिलियनसाठी आहेत. प्रत्येक राज्यामध्ये 1 सैनिकी शाळा असं मी तुम्हाला म्हटलं, तर या शाळामध्ये राज्यामध्ये ही शाळा असते तिथे जवळजवळ 57% रिझर्वेशन तिथल्या लोकल मुलांसाठी असतं आणि उरलेले 33% जे आहेत ते इतर स्टेटची मुलं भाग घेऊ शकतात.
उदाहरणार्थ सातारा आणि चंद्रपूरला जी मुलं जातील ती बहुतेक 57% मुलं हे मराठी असतील आणि 33% ही परक्या प्रांतातून आले असतील. आणि जर मराठी मुलांना इतर प्रांतामधल्या एका सैनिकी शाळेत जायचं असेल तर तिथे त्याला 33%मध्येच भाग घ्यावा लागेल. थोडीशी टफ अशी नॅशनल लेवलची ही एंट्रन्स आहे, पण जशा नवोदय विद्यालयासारख्या दर्जेदार शाळा आहेत तसे ज्या सगळ्या सैनिकी शाळा दर्जेदार आहेत आणि जवळजवळ 25% अधिकारी या सैनिकी शाळांमधून जातात. मी मराठी पालकांना आवाहन करतोय की तुमच्या मुलांना या सगळ्या एक्झाम्सला बसवा, त्यांना पाठवा आणि चांगले चांगले अधिकारी निर्माण होतील अशा सगळ्या आपण याच्या प्रयत्नामध्ये सहभागी होऊ. भोसला मिलिटरी स्कूल ही एक वेगळ्या प्रकारची शाळा आहे. त्यांची नाशिकला एक शाखा आहे, एक आहे नागपूरला. त्याच्यानंतर शिवाजी प्रिपरेटरी स्कूल आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या शाळेची स्थापना झाली होती. त्याही वेळेला त्यांचं स्वप्न होतं की मराठी मुलं सैन्यात गेली पाहिजे. एक मोठी परंपरा आहे आपली महाराष्ट्राची सैन्यामध्ये. मधल्या काळात काय झालं कळत नाही. शिस्तबद्ध जसे प्रयोग केले गेले पाहिजे किंवा जे प्रोग्राम राबवले गेले पाहिजे ते राबवले जात नाही आणि त्याच्यामुळे आपली मराठी मुलं इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा भारतीय सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत नाही. केंद्र शासनाच्या सैनिकी शाळांच्या धर्तीवरती पुन्हा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ही वेगळी संकल्पना आहे. या तशा 5 शाळा आहेत. चैलला आहे, अजमेरला आहे, बंगळूरला आहे, बेंगलोरला आहे आणि धौलपूरला आहे. या 5 शाळांसाठी वेगळे एंट्रन्स होते. पुन्हा तेच जानेवारीमध्ये जाहिरात येते, फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरायचे असतात, एप्रिलमध्ये होते. मोठ्या प्रमाणावर याही सैनिकी शाळांमधून मुलं भारतीय सैन्यामध्ये जातात. माजी सैनिक, सैनिकी अधिकारी, आजचे सैनिक, त्याच्यानंतर मृत सैनिक सगळ्यांसाठी वेगवेगळे रिझर्वेशन्स आहेत. एक चांगलं दर्जेदार स्कूल आहे ज्याचा फायदा पुन्हा सैनिकांच्या मुलांना आणि सिव्हिलियन्सला सुद्धा घेता येऊ शकतो. तिसरी शाळा RIMC पुन्हा ही केंद्रीय शाळा आहे. जवळजवळ 95% अधिकारी इथूनच जातात, NDAला जातात, CDSला जातात. इथे सुद्धा माजी सैनिकांसाठी रिझर्वेशन्स आहेत. पण प्रश्न असा आहे की इथे फक्त वर्षातून 2 वेळेला एंट्रन्स होते आणि 25-25 सीट घेतल्या जातात. सरासरी अंदाज केला तुम्ही तर प्रत्येक स्टेटच्या वाटेला फक्त एकच विद्यार्थी येतो, एक सीट येते. पण अतिशय डिसिप्लिन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जशा शाळा आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, त्या प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सुविधा, अगदी ग्राउंड असेल तर तेही ऑलिम्पिक लेवलचं आहे. अशा सगळ्या प्रकारचं दर्जेदार वातावरण याच वयामध्ये मुलांना मिळतं. तेव्हा जी मुलं अशी आहेत की ज्यांना असं वाटतं आहे की मला अधिकारी व्हायचं आहे मोठ्या प्रमाणात, आपल्याकडे सोल्जर्स आहेत. सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर असेल किंवा आणखी असेल, मोठ्या प्रमाणावर सोल्जर जातात. पण याचा अर्थ आपण काय फक्त भारतीय सैन्यात सोल्जर व्हायला जन्माला आलो असं नाही. विवेकानंद म्हणायचे की स्वामी बनू. तर स्वामी बनवा याचा अर्थ भगवे कपडे घाला आणि कफनी घालून तुम्ही हिंडा असा अर्थ नव्हता. स्वामी बना याचा अर्थ जिथे जाल तिथे तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवा, तुम्ही स्वामी व्हा म्हणजे बॉस व्हा. आणि हेच मला या पहिल्या मुद्द्यावरून सांगायचं आहे की मराठी मुलांनी याचा फायदा घ्यायचा आहे आणि या सैनिकी शाळेतून भारतीय सैन्यामध्ये प्रवेश करायचा आहे अधिकारी म्हणून. आता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या सैनिकी शाळांबद्दल. महाराष्ट्रामध्ये सरासरी प्रत्येक जिल्ह्याला एक सैनिकी शाळा आहे. मोठ्या प्रमाणावर पालकांचा उत्साह आहे, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा उत्साह आहे, अतिशय दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अतिशय चांगला अभ्यासक्रम आपला आहे, अतिशय दर्जेदार शिक्षक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र गव्हर्नमेंट फंडिंग करत आहे. पालक मोठ्या प्रमाणावर फीच्या स्वरूपामध्ये पैसे देत आहेत. खऱ्या अर्थाने इथून सुद्धा मोठे अधिकारी जायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने तसं होत नाही. एक साधारणतः 2098 ते 2019 पर्यंत आपण महाराष्ट्र शासनाने जवळजवळ या सगळ्या शाळांना 200 कोटीचं फंडिंग केलेलं आहे. म्हणजे 200 कोटी दिले आहेत महाराष्ट्र सरकारने आणि शेकडो कोटी दिले आहेत पालकांनी. मग प्रश्न पुन्हा इथे निर्माण होतो की इतकं सगळं असताना सुद्धा भारतीय सैन्यामध्ये NDAला जाण्याचं जे प्रमाण ते मराठी मुलांचं का कमी आहे. थोडंसं याचा अर्थ असा आहे जसं पंजाबचा आहे. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक तयार होतात. अगदी तुम्हाला कल्पना असेल की कुठलाही साधारणतः एखादा हिंदी सिरियल बघितली, एखादा हिंदी सिनेमा बघितला, एक 5-25 सैनिक जर दिसले त्यात 2-4 तरी तुम्हाला ही शीख मुलं दिसतात. तर त्यांची सुद्धा वेदना हीच आहे की त्यांच्याकडनं NDA आणि CDSला खूप कमी प्रमाणात मुलं जातात कारण तिथला अभ्यासक्रम कच्चा आहे. म्हणजे मी जे IIT फाउंडेशन बद्दल म्हटलं होतं की पुन्हा मला तेच सांगायचं आहे की थोडासा याचा रिव्ह्यू झाला पाहिजे.
आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, SRP मध्ये, CRP मध्ये, BSF मध्ये, ITB मध्ये, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये, या सगळ्या ठिकाणी मराठी अधिकाऱ्यांचं प्रमाण का कमी आहे याचा शोध आणि बोध झालाच पाहिजे. आपण सगळं करतो आहोत, शाळा करतायत, या संस्था करतायत, मग आपलं चुकतं कुठे आहे? कुठेतरी याचा सर्व्हे झाला पाहिजे, कुठेतरी या सगळ्या संस्थांची पाहणी झाली पाहिजे. कुठे चुकतं? अभ्यासक्रमात चुकताय का? शिक्षक शिकवायला चुकतायत का? संस्था काही सुविधा द्यायला चुकतायत का? फंडिंग कमी पडताय का? याचा विचार झाला पाहिजे. मी आणि पुन्हा मागे मी IIT ला म्हटलं होतं तेव्हा एक 2-3 लोकांकडनं माझ्या अपेक्षा आहे. बाकी राजकारणामध्ये मी बोलत नाही, राजकारणातलं मला फारसं कळत नाही, पण आदरणीय रोहितदादा पवार आहे, आदित्यजी ठाकरे आहे, आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले माननीय राज ठाकरे आहेत. तुम्हीच सगळ्यांनी जर पुढाकार घेतला, या सगळ्या संस्थांची पाहणी केली, तर निश्चित तुम्हाला याची कारणं कळतील. आणि महाराष्ट्र या आहे अधिकाऱ्यांनी 45 अधिकाऱ्यांचा बॅकलॉग असतो असं सांगतात. मग काय कमी आहे? मग मराठी मुलं का दिसत नाही अधिकारी म्हणून? तर याचा तुम्ही शोध आणि बोध घेतला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मी नेहमी सांगतो की परप्रांतातल्या मुलांचा द्वेष करू नका. त्यांची आपण चर्चा करतो. बिहारच्या मुलांनी असं केलं, UPच्या मुलांनी असं केलं. त्यांच्यातली चिकाटी, त्यांच्यातला संघर्ष, त्यांची परिश्रम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मराठी मुलांनी कमी दिसते. ती का दिसते? ती त्यांच्यात रुजवायची असेल तर माननीय राजसाहेब तुम्हीच हे काम करू शकता. ही जी आळशी कल्चर आहे किंवा ही जी मुलं करत नाही आहेत. एक साधं उदाहरण, वाचनामध्ये मला काही गोष्टी खूप वेगळ्या आढळतात. नेपाळमधली मुलं ही अमेरिकन सैन्यामध्ये आहेत, त्यांच्या सेपरेट बटालियन्स आहेत. इंग्लंडच्या आर्मीमध्ये नेपाळी मुलं आहेत. शीख रेजिमेंट आहे सेपरेट इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, UK मध्ये. अगदी राणीच्या संरक्षणासाठी जे सैनिक ठेवले जातात त्याच्यामध्ये ही शीख कम्युनिटीची मुलं दिसतात. काय आहे असं? काय ही मुलं इतकी या सैन्यासाठी वेडावलेली आहेत आणि त्याच्यापासून ते प्रयत्न करतायत? आम्ही कुठे कमी पडतो याचाही विचार केला पाहिजे, पालकांनी विचार केला पाहिजे. सैनिकी शाळांमध्ये मला अनुभव येतो, सगळ्या सैनिकी शाळांमध्ये मी फिरलो आहे. मी या गेल्या 25 वर्षामध्ये अनेक सैनिकी शाळांना भेटी दिल्या. सगळ्या सैनिकी शाळांचं दुःख एकच की 10वी नंतर मुलं नाव काढतात, मग 11वी 12वी कुठेतरी बाहेरच्या शहरामध्ये प्रवेश घेतात, मग पुन्हा कुठेतरी IITची आणि मेडिकलची तयारी सुरू करतात. 11वी 12वी मधून जाणारी जी मुलं जातात सैनिकी शाळांमधून ती सुद्धा पुन्हा दिसतात आपला इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या रेसमध्ये. माझं म्हणणं असं आहे की सुरुवातीला 6वी मध्ये या मुलांना शाळेत स्वीकारताना पालकांकडनं बॉन्ड घेतले पाहिजे की तुमचा मुलगा एकदा 6वीत प्रवेश केला की तो जाईल 12वी नंतर तो NDA मध्येच जाईल किंवा भारतीय सैन्यातल्या कुठल्याही विंग मध्ये जाईल. इतर ठिकाणी साधारणतः इस्रायलमध्ये आहे किंवा अनेक देशांमध्ये आहे की 8वी आणि 9वी पासूनच या मुलांना हे सैनिकी प्रशिक्षण जे आहे कंपल्सरी केलं पाहिजे. मी या मताचा आहे. खऱ्या अर्थाने एक शिस्तबद्ध अशी पिढी तयार व्हायची असेल, एक दर्जेदार सैन्य आपल्याला निर्माण करायचं असेल तर लहानपणापासूनच हे जे संस्कार आहेत सैनिकी संस्कार हे मुलांवरती झाले पाहिजेत. मी ज्या पुढाऱ्यांचं नाव घेतलं आहे ही 3च मुलं मला अशी दिसतात की जी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी याचा जर गांभीर्याने विचार केला तर येणाऱ्या 10 वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्यामध्ये हे आपलेच मुलं दिसतील, मराठी मुलं अधिकारी झालेली, एवढं मला या प्रसंगी वाटतं. 25-30 वर्ष महाराष्ट्रात करिअर च्या सूचना देत, व्याख्यानं देत मी फिरलो. माझा 25-30 वर्षाचा अनुभव मी पालकांना देतोय, मुलांना देतोय. याचा फायदा घ्या. मला ज्या कॉमेंट्स करायच्या त्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. तुमचे काय प्रश्न आहेत, मला आणखी काय नवे नवे व्हिडिओज पाहिजे, या सगळ्या ऍडमिशन प्रोसिजर वगैरे मी देतोच, हळूहळू देतोय. आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा, कारण कुठल्या वेळेला कुठला व्हिडिओ येईल आणि तो तुमच्या कामाचा असतो. कारण जवळजवळ 150 नव्या क्षेत्रांची माहिती मी देणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ आला की तुम्हाला पहिल्यांदा कळेल. माझा उत्साह वाढवा. निश्चित पुढे सगळे व्हिडिओ, एक वेगवेगळ्या ऍडमिशन प्रक्रिया आणि मराठी मुलं का कमी आहे, कारण ज्या ज्या क्षेत्रामध्ये मराठी मुलं नाही तिथे आपला टक्का कसा वाढवता येईल यासाठी आपला प्रयत्न करायचा आहे. तेव्हा ज्यांची मुलं अगदी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला आहे त्याही पालकांनी या मोहिमेत सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या मुलांनाही सहभागी करून घ्यायचा आहे. मी पुढे काही सुंदर सुंदर आदर्श व्यक्तिमत्व की ज्यांनी शून्यातून संघर्ष केला आहे अशाही काही मुलांच्या, काही लोकांच्या मी कहाण्या टाकणार आहे. त्याही तुम्हाला मराठी मुलांना निश्चित प्रेरणादायी होतील एवढा आशा मला आहे. मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू अँड थँक्यू अगेन.